टाकल्यानंतर काय म्हणाला म्हणून तुमची तडफड त्याच्यासाठी चालली आहे की त्या वाल्मिक कराड बरोबर तुमचे फोटो होते जेवतानाचे. हा तर तुमचे जेव्हा मी तिथे जेव्हा ऐकलं की तुम्ही वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बोललात ना, तळपायच्या मस्तकाला गेली. ज्या माणसांनी लाखो लोकांना छळलंय त्यांचं तुम्ही ओबीसी म्हणून समर्थन करता, ओबीसी म्हणून आरोपीचं समर्थन तुम्ही वाल्मिक अण्णांचं समर्थन करता. अशा माणसाचं जो धमक्या देतो, अपहरण करतो, अशा माणसाचं समर्थन करता. निखिला यांना बोलण्यात अर्थच नाहीये. हा माणूस जर अशा गुंडाचं, अशा माणसाचं समर्थन करत असेल, काल कुठलं कशाला घेतली तुम्ही? काय धनंजय मुंडेसाठी घेतली का? तुम्ही वाल्मिक कराडांची पण घेतली का समर्थनार्थ? म्हणून तर ट्विट करून दाखवलं की तुम्ही पण त्यांच्या बरोबर जेवायला बसलेला. निखिला, आपण यांना ना त्यांना त्या पॉइंटेड उगाच हे करायचंय. त्यातला मुद्दा असा की वाल्मिक कराड सारखा माणूस जो गुन्हेगार आहे, जो इतका खालच्या पातळीचा आहे, त्याचं जर समर्थन हा माणूस करत असेल तर धन्य आहे अशा ओबीसी नेत्याची. धन्य आहे. कारण ओबीसीच्या जमातीला ते कशी दिशा देणार, कशी दिशा देणार, हे देणार दिशा. मी आज तरी निखिला यांना जरा 2 मिनिटं गप्प कर. मला एक मुद्दा मांडायचा आहे. एकच मिनिट गप्प कर. मी एसी मध्ये बसून प्रोग्राम करत नाही. एक मुद्दा मांडायचा आहे, तुम्ही ऐका तर त्यांचं. अरे तुम्ही गप्प बसा. 1 मिनिट त्यांचा माईक एकच मिनिट त्याच्यावर बोलणं मला शक्य नाहीये. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. बोला. गप्प बसा. त्यांचा 2 मिनिटांसाठी बंद करा. त्यांचा 2 मिनिटांसाठी मी बंद करते, तुम्ही थोडंसं थांबा. अंजलीजी बोला तुम्ही. मला एक नेता दाखव, जो एक माळी समाजाचा व्यक्ती दाखव जो भुजबळांना एवढा श्रीमंत आहे. एक वंजारी समाजाचा दाखव जो धनंजय मुंडे एवढा श्रीमंत आहे किंवा पंकजा मुंडे एवढा श्रीमंत आहे. एक इतर कुठल्याही समाजाचा, एक मराठा. मला तर मराठ्यांबद्दल तर नेहमी तेच वाटतं की आज 77 वर्ष महाराष्ट्र राजकारण त्यांच्या हातात होतं, तरी इतकी दुर्दैवी परिस्थिती आज मराठ्यांची काय आहे? कारण ही कोणीही माणसं, राजकीय माणसं समाजासाठी काम करतच नाहीत. ती काम करतात त्या समाजाचा वापर करून पैसा लुटण्यासाठी. म्हणून जीव जळतो की समाजाचं फक्त नाव वापरलं जातं, फक्त वापरलं जातं. आणि पहिल्यासारखे संत भगवान बाबांसारखी माणसं आता होणे नाही. कारण ही जी माणसं